मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात. आज आहे आमचा सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज मी घरीच असणार आहे नित्तू सोबत. असं खेळणार आहे. बर, नित्तूला आज गार्डन मध्ये न्यायचंय असं सांगितलंय. बघू आपण नंतर जायचं. बर बर. सकाळ सकाळची महत्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता, आणि त्यामुळे आता मी करत आहे नाश्त्याची तयारी. आजीने देवाची पूजा केल्यानंतर नित्तूला देखील पूजा करायची होती, त्यामुळे ती रडायला लागली. तर तिला मी म्हटलं थांब, तुला मी सगळ्यात मोठा देव देते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली, आता ती त्यांची पूजा करते. आता रांगोळी काढायचं चालू आहे बघा. चला, सुंदर काढली रांगोळी. हा, उद्यासाठी ठेवा. चला आता. काही दिवसातच होळी येणार आहे, त्यामुळे नित्तूला ना हे कलर दिलेले आहेत खेळायला. सध्या असले व्हिडिओ खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत, तर नित्तूचा देखील व्हिडिओ बनवते. मजा येते नित्तू? आज आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्रावरती लहान मुलांना सुवर्ण प्राशन दिलं जातं. आज मला सुट्टीचा पण दिवस आहे, तर घराशेजारीच एक आयुर्वेदिक क्लिनिक आहे, त्या ठिकाणी मी आता नित्तूला घेऊन चालले. ऊन लागतंय म्हणून नित्तूला ना टोपी घालायची होती. मी तिला बाबांची टोपी दिली, तर ती म्हणाली की नको, मला मुलं हसतील. आता पोलिसांची टोपी घालून निघाली. चला. काय सायकल घेऊन कशाला? घरी आले, आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे बनतोय मूग डोसा. आत्यानी बनवलेली आहे मटकी. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. जरा झोप काढून उठले, फ्रेश वगैरे झालंय. आता नित्तूला घेऊन मी निघालेली आहे चैतन्य बागेत. चैतन्य बागेतच फक्त झोका आहे. आम्ही दुसऱ्या ज्या कुदळे बागेत जातो तिथे झोका नाहीये, त्यामुळे नित्तूने सांगून ठेवलं होतं की आई चैतन्य बागेतच जायचं. आवाज देते. चला जाते. हा हा आले. आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये. आता स्वामींचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता आम्ही आलेलो आहोत देवीच्या आणि दत्ताच्या मंदिरामध्ये. इथे देखील आपण दर्शन घेणार आहोत. जय गुरुदेव दत्त. जय दुर्गा माता. बाहेरून जाऊन घरी आलोय. मंदिरात गेलो, गार्डन मध्ये गेलो, नित्तूला जरा खेळवलं आणि चालत चालत घरी आलोय. घरी येऊन फ्रेश वगैरे झालं. आजच्या जेवणासाठी एक खास पदार्थ आहे, आणि त्या पदार्थाचं नाव आहे रताळ्याच्या काचऱ्या. आमच्या आजीने शिकवलेली रेसिपी आहे, आणि त्याच रेसिपीनुसार आज मी करणार आहे. रताळ्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी रताळे घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेले आहेत.
गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेले आहेत. हिरवी मिरची तेलामध्ये छान भाजून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालूया. नित्तूचा कलरचा खेळ चालू आहे इकडे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट जरा भरपूर घालायचं म्हणजे छान चव लागते. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. आज मला छान अशी ताजी ताजी कोथिंबीर मिळालेली. आपण बनवलेलं मिश्रण छान असं उकळलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला रताळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत. सर्व फोडी टाकून घ्यायच्या आणि याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं. मस्त अशा आपल्या रताळ्याच्या काचऱ्या बनवून तयार आहेत. उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. गावाकडे याला ना रताळ्याचं रठ्ठ देखील म्हणतात आणि शहरातले लोक याला रताळ्याचं सूप म्हणतात. आम्ही याला रताळ्याच्या काचऱ्या म्हणतो. तुमच्याकडे हा पदार्थ केला जातो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवण आवरलं, घरातली सगळी कामं झाली, एक व्हिडिओ एडिट केला, एक्सपोर्टला टाकलाय. आता वेळ झालेली आहे झोपायची. नित्तू पण आज दिवसभरात झोपलेली नाही आहे, तर पिल्लेला मला झोपवायचं आहे. त्यामुळे आता या व्हिडिओचं करूया आपण एंडिंग. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. बाय म्हणा. बाय बाय. झोपायचं. हा. चल. काय काय आहे डेली जेली का डेली कपडे पेनून डेली मी डोपायची. माहित नाही काय म्हणते.